पुढील कर्जासाठी शेतकरी पात्र ठरतील, मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा आश्वासन। बुलढाण्याच्या लोणारमध्ये डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड, पेट्रोल पंपावर डिझेल येताच नागरिकांची गर्दी। इंधन दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, तर नागपुरात शरद पवारांचा पक्ष उतरला रस्त्यावर। मोदींच्या परदेश दौऱ्यानं काय फायदा झाला सांगा, सतेज पाटलांचा सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक, वारकरी संप्रदायाबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कारवाई, तर रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये दाखल। सुप्रिया सुळेंकडूनही अटकेचा निषेध। मी कालही नाराज नव्हतो, आजही नाराज नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। दोन 2008 मधल्या रेल्वे भरतीवेळी मनसेनं केलेल्या आंदोलनाप्रकरणी कोर्टाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्याच्या अभावी राज ठाकरेंसह 10 मनसैनिक निर्दोष। नीट घोटाळ्याचं कनेक्शन आता बीडच्या अंबाजोगाईपर्यंत। शहरातील काही विद्यार्थी लातूरमधल्या मोटेगावकरच्या क्लासमध्ये होते शिकत, त्यातील काहींनी मोटेगावकरकडून पेपर घेतल्याची माहिती। वांद्र्यातल्या गरीबनगरातल्या दगडफेक प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। अतिक्रमण कारवाईच्या वेळी दगडफेक करणाऱ्या 15 आरोपींची 26 मे पर्यंत कोठडीत रवानगी। पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा, पाकिस्तानमध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या। पुलवामा हल्ल्यात 40 जवान झाले होते शहीद। आणि अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराणवर जोरदार हल्ले केले जाण्याची शक्यता। युद्ध पुन्हा भडकल्यास जगासमोरचं इंधन संकट गंभीर होण्याची शक्यता। पेपरफुटी प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यामध्ये आहेत। असं असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी आरसीसी कॅम्पसमध्ये सराव परीक्षांचं आयोजन केलं गेलंय। री-नेट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आता या सराव परीक्षा आहेत। विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सराव कायम राहावा आणि शैक्षणिक नुकसान टळावं यासाठी हा निर्णय घेतलाय, अशी माहिती मिळते। आज दुपारी विद्यार्थ्यांची सराव परीक्षेसाठी कॅम्पसमध्ये उपस्थिती लावली होती आणि परीक्षेच्या धर्तीवरच ही टेस्ट घेतली जाते। आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला ताब्यात घेतल्यानंतर आणि अटक झाल्यानंतर त्याचे लातूरमधले क्लासेस हे बंद झाले होते आणि आज याची क्लास पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत आणि आज री-नेट एक्झाम, दुसरी री-नेट एक्झाम घेण्यात आलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, विद्यार्थी हे परीक्षा देऊन बाहेर पडलेले आहेत। दुपारी 2 ते 5 अशा पद्धतीचा हा पेपर होता आणि हे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडतानाच आपल्याला दिसून येत आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे। काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करेन। मित्रा, कसा गेला पेपर? पेपर कसा गेला? चांगलं। असेच पेपर व्हायला पाहिजेत का? हां बरं, म्हणजे आता इथून पुढे री-नेट एक्झाम इथं तुमची यायला लागली, काही दिवस क्लासेस बंद होते, एक्झाम होईल की नाही असं वाटत होतं, कशा पद्धतीची भावना होती? काय नाही, जरा नर्वस फील होत होतं। आता होईल असं सगळं व्यवस्थित? हा, होईल। आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत, सांग कशा पद्धतीनं पेपर गेलेला आहे, पुन्हा एकदा टेस्ट सिरीज सुरू झाली आहे, काय वाटतंय? आता म्हणजे काय झालं, आम्हाला म्हणजे पेपर लीक झाल्यामुळे की आम्हाला परत द्यावं लागले पेपर। त्यामुळे कसं होतं की त्यासाठी गरज असते आम्हाला मेन म्हणजे पेपरचे क्वेश्चन प्रॅक्टिस होण्याची। त्यासाठी आरसीने जे काही आपली टेस्ट सिरीज सुरू केली। बरं, विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला, काय काय सांग? हो, जे काही प्रकरण चालू आहे ते न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे। येणारी री-नीट 21 तारखेला आहे आणि विद्यार्थ्यांचं कसलंही नुकसान होऊ नये यामुळं आम्ही जे रेग्युलर टेस्ट सिरीज आहे आणि डाऊट सेशन आहे हे अगदी आमच्या सर्व ब्रँचमध्ये व्यवस्थित चालू आहे। शिवराज मोटेगावकर हे सीबीआयच्या ताब्यात जरी असले तरी विद्यार्थ्यांचं कसल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही अशी अपेक्षा त्यांचे बंधू शिवराज मोटेगावकरचे बंधू राजू मोटेगावकर यांनी व्यक्त केलेली आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खुश आहेत, अशाच पद्धतीची एक्झाम व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर।
नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवड विधानसभेचा आढावा श्रीकांत शिंदेंनी घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये 3 टप्प्यामध्ये दौरा करण्यात येणार आहे. त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. शिंदे साहेब, सध्या निवडणुका नाही आहेत किंवा कोणत्या असं राजकीय गणित नाही की ज्यामुळे बैठकांनी दौरे घेतले पाहिजेत, पण आपण महाराष्ट्रभर दौरे घेतले आहे. महाराष्ट्रभर आपले ज्या बैठका आहेत ते 3 टप्प्यामध्ये आहेत. पक्ष संघटना प्रत्येक गावोगावापर्यंत पोहोचली पाहिजे या अनुषंगाने जे आहे हे दौरे सुरू आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेवरती शिंदेसाहेबांवरती प्रेम करणारी जनता जी आहे ती मोठ्या संख्येमध्ये आहे. कार्यकर्ता जो आहे हा कशा प्रकारे काम करतोय, कार्यकर्त्याच्या काय समस्या आहेत, काय भावना आहेत, या देखील समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या अशा बैठकीमधून जे आहेत संवाद दौऱ्यामधून सुरू आहे. आपण आताच पाहिलं की 2.5 तास एका ठिकाणी जे आहे ते बैठक जे आहे सुरू आहे. आज अशा 3 बैठका आहेत. त्या 3 बैठकींमधून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे आमचा असतो. हे दौरे बैठका जी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याकरता एक प्रकारे परीक्षा असते, पण नेत्यांकरता देखील परीक्षा असते. नाही, परीक्षा बघा, मला वाटतं कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा आहे. त्या कार्यकर्त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कार्यकर्ता जो आहे हा अगोदर नेत्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हता. आज नेते जे आहेत हे कार्यकर्त्यापर्यंत जात आहेत, मंत्री कार्यकर्त्यांपर्यंत जात आहेत आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेत आहेत. BLA नेमण्याची खूप मोठी प्रक्रिया आहे. साधारणपणे 1.5 लाखापेक्षा जास्त BLA नेमलेत. हे पुढे जाऊन संघटनेसाठी किती महत्त्वाचं ठरतं? 100% BLA हा ग्रासरूटचा यादीवरचा कार्यकर्ता आहे. या BLAला त्या यादीवरचं सर्व काही माहिती असणं अपेक्षित आहे आणि या BLAच्याच माध्यमाने पक्ष जो आहे तो पुढे वाढणार आहे. ग्रासरूटवरचं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, ग्रासरूटवरचं फीडबॅक पाहिजे, काय चालू आहे, तर हा BLAच देणार आहे. हा BLA जो फक्त म्हणजे इलेक्शनपुरता मर्यादित नाही आहे. हा शिवसेनेतला सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक जो आहे हा BLA आहे. आज रेल्वेने प्रवास केला आपण. आता मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये जिथे मिडल ईस्टमध्ये सिच्युएशन आहे, वॉरलाईक सिच्युएशन, त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळ्याच देशांवरती त्याचा परिणाम होतोय. क्रूड ऑइल जे आहे, तेल जे आहे, ह्याचं बचत जी आहे ती केली पाहिजे आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानानुसार जे आहे ते गाडीचा प्रवास जो आहे तो कमीत कमी, गाड्या ज्या आहेत त्या कमीत कमी आणि त्याचबरोबर मला वाटतं ट्रेन वंदे भारत तर एवढं मोठं नवीन प्रकल्प या देशामध्ये जे आहे ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालू झाला आणि त्यांच्यानी देखील प्रवास ती एक सुविधा उपलब्ध करून दिली. त्या सुविधेचा तर पूर्णपणे वापर केला पाहिजे सगळ्यांनी. या आजच्या बैठकीला पूर्ण ताफा त्यांनी अवॉइड केला. सगळा ताफा जो आहे तो मागे ठेवला आणि रेल्वेने त्यांनी प्रवास केलेला आहे मुंबई ते नाशिक. यापुढे जाऊन असे 3 टप्पे आहेत या संपूर्ण शिवसंवादाचे आणि कार्यकर्ता नेमका त्याची इच्छा काय, कशा रीतीनं खाली पक्ष संघटना बांधली जाते, कुठे पक्षाची ताकद आहे, कुठे पक्ष कमजोर आहे, या सर्व करता या बैठका ज्या घेतल्या जातात असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुडे जिल्ह्यातील प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, नाशिक.